नमस्कार, मी प्रदीप देवेकर, सदस्य लोकपत समिती. आज कोरोना आणि प्रसाद शेतकरी या ठिकाणी आले होते. आपण पाहत आहात हे पाटबंधारे विभागाचं ऑफिस आहे. या ठिकाणी कोरोना गावातील प्रगती शेतकऱ्यांची पिके ऊस पिके देऊन चालल्यामुळे आणि पुण्याचे पाणी तयार असल्यामुळे या ठिकाणी आठवण जाते. त्यांनी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी येऊन म्हणजे अधिकारी पाणी पावसाहेब असतील, काळे पावसाहेब असतील यांना या ठिकाणी पत्र दिले होते की आमच्या या 25 फाट्याला पाणी लवकर सोडण्यात यावं. त्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी सांगितलेले की नवीन कालव्याचं पाणी हे फक्त शेती करता नाही, ते पिण्याच्या पाण्याकरता आहे. आणि बेबी कालव्याचं पाणी, जुना कालव्याचं पाणी हे फक्त शेती करता आहे. परंतु सध्या पंप दुरुस्ती काम चालू असल्यामुळे सध्या 4 पंप चालू आहेत आणि ज्यावेळेस 6 पंप चालू होतील त्यावेळेस पूर्ण दाबाने या ठिकाणी शेतीकरता पाणी येईल बेबी कालव्याचं. परंतु देवेकर सर, तुम्हाला थांबवतो मी. पंप पूर्णपणाने दुरुस्त करणे, चालवणे, चारच चालू आहेत. मग अख्खा उन्हाळा संपेपर्यंत प्रशासन करत काय होत? खरंच हे तुमचा मुद्दा बरोबर आहे. हे प्रशासनाचा हद्दीचं पण आहे. या ठिकाणी प्रशासनाने शेतकऱ्यांची खोडसाळपणानं वरवणकरांना पाणी द्यायचं नाही असं त्यांचं काय तुम्हाला जाणवतंय? नक्कीच या ठिकाणी जाणवत आहे. पुढच्या पाण्याचं काम चालू आहे. जाणून शेतकऱ्यांचं काम चालू आहे असं आम्हाला वाटतंय. कारण उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांची पिकाची फार धबाक अवस्था आहे. आज पिण्याची तुमची मागणी काय आता? आमची मागणी एकच आहे की शेतीसाठी तर आम्हाला जे बेबी कालव्याचं पाणी आहे ते बेबी कालव्याचं पाणी आम्हाला 25 फाट्याला पाणी आलं पाहिजे आणि लवकर आलं पाहिजे. नंतर पाण्याचा उपयोग नाही. आज खरं पाण्याची आता आज खरं पाण्याची गरज आहे. पांढरं काळं पाणी करण्यापेक्षा मिळत ते पाणी पाणी लोकांची घ्यायची तयारी आहे अशी लोकांची भावना आहे. परंतु पाटस वरवण परिसरातील शेतकऱ्यांना अधिकारी उग्र स्वभावात बोलले जातात. त्याबद्दल तुमचं काय पुढील दिशा आहे? चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने जरा शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन शेतकऱ्यांची व्यवस्थित बोललं पाहिजे. शेतकरी जर अधिकारी अशा पद्धतीने बोलत असतील तर याचा मी करतो. जास्त करून वरवण परिसरातलेच अधिकारी असे शेतकऱ्यांना उग्र स्वभावात उडवाउडवीची उत्तर देऊन बघतो करतो असं म्हणून सोडले जाते. भाषा असेल ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार, ते तक्रार करणार. अशा पद्धतीची भाषा असं अधिकाऱ्यांची तरी ते खपवून घेतला जाणार नाही. नक्कीच आता रोड परिसरात पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची बनलेली आहे. शेतीला सध्या पाणी नाहीये. उभी पिकं करपून चाललेली आहेत, जळून चाललेली आहेत. जनावरांना प्यायला पाणी नाहीये. त्याच्यामुळं 10 मिनिटावरती विहिरी आलेले आहेत. त्याच्यामुळं आता सध्या पाटबंधारे विभागाने 25 फाटा 26 फाट्याला पाणी सोडणं खूप गरजेचं आहे. तसं नाही सुटलं तर उभी पिकं पूर्ण जळून जातील. आमच्या हातात काहीच राहणार नाही. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. आता शेतकऱ्यांचं नुकसान होईल तुम्ही म्हणताय, तर मग आता पाण्याच्या परिस्थितीनुसार अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सूचना केल्या? अधिकाऱ्यांकडे आज आम्ही पाणी मागणीचा अर्ज केलेला आहे. त्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही वरिष्ठांशी संपर्क करू. वरिष्ठांची संपर्क कधीच होत नसतो आणि आम्हाला तसं त्यांचं कुठलंही आश्वासन दिलेलं नाही की आम्ही तुम्हाला पाणी 8 दिवसात सोडू, 10 दिवसात सोडू, असं कोणतंही आश्वासन त्यांनी आम्हाला आतापर्यंत दिलेलं नाही. जर पाणी तुम्हाला मिळालं नाही, समजा आश्वासन दिलं नाही, पाणी तुम्हाला मिळालं नाही, तर तुमची पुढली ही काय असेल, आंदोलनाची भूमिका काय असेल? जर का आम्हाला नाही भेटलं तर आम्ही आमरण उपोषण करू, इथं बसू. म्हणजे आंदोलन करून आमरण उपोषण करू. साधारण 25 आणि 26 फाटा ह्याला किती मागील महिन्यात पाणी आलं तर किती दिवसापूर्वी? तसं तर एका वर्षभरात उन्हाळी आवर्तन 4 आली पाहिजे, पण आतापर्यंत एकच आवर्तन आलेलं आहे आम्हाला नवीन मुळामुठाचं. जुन्या मुळामुठाचं एक आवर्तन आलेलं आहे. असे आम्हाला 2 आवर्तन आलेत. पण आजही आमचा उन्हाळा संपत आला तरी 2 आवर्तन आमची प्रलंबितच आहेत. ती मिळाली असती तर आमची उभी पिकं जळाली नसती. पाणी द्यायचं. घोषणा पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. त्याच्यावर मी सुद्धा पाठवलं करून घे. तुमच्याकडे साहेब आता तुम्ही शाखा अभियंता आहे का कोण? शाखा किती ठिकाणी काम करतात? 500. आता पुढच्या वेळेस त्यांना किती दिवसांनी भेटणार? नाही, मी यांनी
कधी असं काय हे नाही मी असतो अनेक ठिकाणचा कारभार असल्यामुळे नाही 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 त्यांनी मी असतो सांगायचं, available. यांना सांगायचं नाही, असं तसं करतात अधिकारी, तुम्ही नाही करत. कधीही नाही होत. ठीक आहे तुम्ही चांगले आहात पण बाकीच्यांचा अनुभव सांगा. नाही नाही तसं होतच नाही. त्यांना ज्या ज्या वेळेला मला सांगितलंय मी स्वतः इथे येतोय, नाहीतर पाटसला जर त्यांना योग्य होत असेल तर पाटसला येऊन भेटतो. त्यामुळे त्यांना चाल ढकल करण्याचा प्रकार काय होत नाही.